पवार कुटुंब, सुळे कुटुंब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि तमाम पुणे जिल्हा, महाराष्ट्राच्या सगळ्या तमाम महाराष्ट्रावर आणि सहकार त्यांच्या त्यांनी अनेक वर्ष योगदान दिलं. खरंच तमाम जनतेच्या वतीने माननीय आदरणीय थोपटे साहेबांना मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. काँग्रेसचा विचार, सहकाराचा खूप मोठी चळवळ, ह्याच्यात खूप मोठं योगदान हे थोपटे साहेबांचं राहिलेलं आहे आणि त्यांचं काम ते नसले तरी अतिशय जबाबदार पद्धतीने गेले अनेक वर्ष खरं तर संग्रामदादा करत आलेले आहेत आणि माझा विश्वास आहे की संग्रामदादा त्यांचा सगळा सामाजिक वारसा अतिशय जबाबदारीने ज्या पद्धतीने आजपर्यंत करत आले तो वारसा ते नक्कीच पुढे नेतील. तुमच्या आणि पवार साहेबांच्या अनेक वेळा राजकीय संबंध थोपटे साहेबांशी आले असतील, एखादी अशी आठवण किंवा क्षण जो तुमच्या कायमस्वरूपी त्यांच्याबद्दल लक्षात राहिला? ते मला वाटतं की थोपटे साहेबांची पर्सनॅलिटी, ते कडक नेता म्हणून होतं ते आणि त्या नजरेतूनच माणसं अर्धी घाबरून जायची की अरे बापरे आता थोपटे साहेब काय म्हणणार. पण त्याच्यात प्रेमी होतं, तो अधिकारी त्यांचा होता. त्याचबरोबर त्यांची एक काठी असायची, ती काठी घेऊन ते सगळीकडे तालुक्यात फिरायचे आणि ज्या अधिकाऱ्यांनी गाव वाडी वस्ती म्हणजे भोर तालुका, वेल्हे तालुका हा ची ओळख थोपटे साहेब आणि थोपटे साहेब म्हणजे तालुका, प्रत्येक गाव वाडी वस्ती घरातल्या नावानी ते लोकांना ओळखायचे. म्हणजे ते फक्त लोकप्रतिनिधी नव्हते, त्यांचं एक इमोशनल नातं भोर आणि ह्या संपूर्ण भागात राहिलेलं आहे. आणि महानंदचे ते पहिले अध्यक्ष होते. त्याही काळात ह्या सगळ्या जी सहकार चळवळ उभी राहिली त्याच्यात त्यांचं फार मोठं योगदान कालही होतं, आजही राहिलं. आणि इतिहासात जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या सहकार चळवळीची नोंद दिली जाईल त्याच्यात थोपटे साहेबांचं नाव हे सुवर्ण अक्षरात लिहिलं. राजकीय प्रश्न मग तुम्ही घोडे बाजार कसं झालं हे मला माहिती आहे आता, म्हणून मला तोंड उघडायला लावू नका असा इशारा तुम्ही भाजपला दिला होता. तर बावनकुळेंनी म्हटलं की 65 वर्ष काँग्रेस पार्टीने ज्या बदमाशा केल्या त्या आम्ही केलेल्या नाहीत, 1000 गोष्टी आमच्याकडे आहेत, आम्हाला उघड कराव्या लागतील. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, त्यांनाही तो बोलायचा अधिकार आहे. बॅलेटवर निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाका असं राज ठाकरे यांनी. हो, राज ठाकरेंचं स्टेटमेंट आलंय तसं, चांगली सूचना आहे. आणि मला असं वाटतं ह्याच्यावर इंडिया अलायन्सची परवा जी मीटिंग आहे 8 तारखेला दिल्लीला, तिथे हा त्यांची जी भावना आहे किंवा त्यांची एक सूचना आली आहे त्याच्यावर आम्ही चर्चा करू. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर असं म्हणलं की निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा बिल कोणी आणल्यास त्यांचं स्वागत आहे, निवडणूक प्रक्रियेत बदल झाले पाहिजे. मी त्याचा देवेंद्र फडणवीस जर हा घोडे बाजार आणि ही पारदर्शक जी प्रक्रिया आहे त्याची मागणी आणि बिल मी स्वतःच करणार आहे, त्याला जर भारतीय जनता पक्षाने साथ दिली तर मी त्याचं मनापासून आभार आणि स्वागत करेन.